पाणी मंडलम मंडलाम तर्ण तुलसी मालां कंदरं कंदरेत्रं सदैव नमास्मि विठ्ठलं चिन्तयामि सदा पंडरीनाथ पादाभिवन्दनं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्तं ममेन्द्रायणी तीरभूम वसन्तं समाधिस्थं मृत्युं भजे ज्ञानदैवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वराणि ओम नमो भगवते वासुदेवाय माझी ऐकावी विनंती सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धाम ते मज मृत्तिके समान कंठी विरवा तुळसी व्रत कराई एकादशी तुमचे रवित धाम ते मज मृत्तिके समान म्हणवा हरीचे दास म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस तुमचे रवित धाम ते मज मृत्तिके समान अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबर सेवे करता घेतलेल्या अभंग रुक्मिणी संजीवन पंढरीस पाठवतात. आपल्या जीवनाचं सार सर्वस्व आपलं घर समाधान समाधी हेच आहे असं अगदी प्रांजलपणे गोप ब्राह्मण हित प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तो खूप बरे संवाद करतो. एक आध्यात्मिक संवाद आहे. अभंगाची भाषा जरी परखड वाटत असली स्पष्ट वाटत असली तरी त्या स्पष्टपणामध्ये त्यांची साधुता दडलेली आहे. त्यांची साधुता स्पष्ट होते. तरी आपण सर्वजण यथावती यथावकाश श्रीकर कृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस नेमिका निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलीच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो.
जय जय वसुदे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षणीये आधार शक्तीची अंगी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिदेशी प्रत्यक्ष ज्योतीची उवाळली तरसी मनकमनाची खेळली आत्मसुखाती बाळली लेवलिसी 17वीचे स्तन्यदेसी अनहताता हल्लरुगासी समाधी बोधेसी बुजावली म्हणून साधका तुम्हावली पिके सारस्वर तुझी पावली या कारणे सावली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंती निजजन कल्पलते आद्यापिमाते ग्रंथ निरोपणी आपले निस्तील पल्लवी माते पांगर विसील सदैवे दर्याताची आगवी निर्वीण माये नमो विशद बोध विदका श्री रामचंद्राय वागीशाय सवरणे लक्ष्मी यस्य वक्षसि यस्यास्ते हृदये संवितन्नस्य मोहम्मदे ऋणु झुणु झुणु ऐसा वादविसी वेणु सुंदर तो श्याम तनु अलंकापुरी उभाससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनावु जास कृपा निर्मल मति पावु आये हनुमंत बिराजी कथा कहूं मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपुएक इनके पद बंधन की नासे विघ्नानेक जेते आठविती स्वामी चेते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान अनंत कृपा मूर्ती श्रीमंत भगवान तुकोबर आहे सेवे करता देखील अभंगाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या पवित्र अशा राजाशी संवाद करताय आपली स्थिती सांगताय आपलं साधन सांगताय आपलं सर्वस्व सांगताय आपल्या साधनाचा अभिमान नाही तर आपल्या साधनाचा अंगीकार राजाने करावा अशी एक प्रकारची प्रार्थना अशी एक प्रकारची मागणी एरवी आपण देवाकडे मागतो इथे
हे राजा तुकोबराकडे मागतायत आणि तुकोबराय राजाकडे मागतायत आणि दोघांच्याही मागण्याचा हेतू एकच आहे, सुखाय सर्व मृच्छते, सुखाचा विचार. साधूच्या सुखाचा विचार तुकोबराने सांगितलंय आणि राजाच्या सुखाचा विचार तुकोबराने सांगितलाय. एक विचार अजून सोपं सांगतो. आपल्या महाराष्ट्राचा एक पवित्र राजा झाला की ज्याला साधू कसा असावा हे कळत होतं आणि आपल्या महाराष्ट्रात असे साधू झाले की त्यांना साधू राजे झाले, त्यांना साधू कसा असावा हे कळत होतं. राजाला कळत होतं साधू कसा असावा आणि साधूंना कळत होतं राजा कसा असावा. अशी आपल्या महाराष्ट्राची आणि पूर्वीपासून अशी पद्धत आहे की जे राजसिंहासन आहे ते धर्मसत्तेला धरून होतं पूर्वी. आता धर्मसत्ता राजसत्तेच्या खाली आहे, एवढं फरक आहे. म्हणजे धर्मसत्तेला राजसत्तेने लाचार केलंय असं म्हणता येईल. तेव्हा धर्मसत्ता लाचार नव्हती, राजसत्ता विचार सुद्धा धर्मसत्तेतून घ्यायची हा एक मुद्दा होता. म्हणून तुकोबराय हे संवाद करतात. अभंग बरेचसे जरी याच्यातली भाषा परखड आणि स्पष्ट असली तरी तुकोबरायचं बोल स्पष्ट वक्ता सुखी भव, स्पष्ट. काही म्हणतात ना, मी अगोदरच सांगतो आपलं एवढं पाकिट होईल, नंतर नंतर कट नको. पण मग खाली यायचं, लोक आग्रह स्तवतारी विठ्ठल. ऐका ऐका भाविक जन, ऐका भाविक जन, भाविकांना अगदी आग्रहाने सांगितलं, ऐका ऐका भाविक जन, जन हे जन भाविक जन ऐका. हे ऐका ऐका दोनदा सांगण्याचं कारण आदरात, आग्रहात आणि निश्चय. आदराने, आग्रहाने आणि निश्चयाने सांगितलं. भाल कोण कोण ते, भाल कोण कोण ते, काय पाहिजे तुम्हाला ठरवा ना. तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मराहो, पांडुरंग स्मराहो. नवे नवे गलीमध्ये दास तुका जातो लोका संग, लोका संग. भाविक जनालाही सांगितलं आणि लोकांनाही सांगितलं. आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण न लगे जाणावे नेणावे. किती गोड सांगितलं तुकोबराने. आम्ही नामधारक आहोत आणि याच्यापेक्षा सोपा राजमार्ग नाही. केला राज्यभार लागून या पाया, विनवितो तुम्हाला करे टाळी हात जोडून पायाला लागून विनंती करून सांगतो तुकोबराय म्हणतात की तुम्ही हाताने टाळी वाजवा, मुखंड नामस्मरण करा. पण लोक ऐकतील तर शपथ, ऐकतील ते लोक कसे विठ्ठल. हे सगळं लोकांसाठी चाललंय, कळलं का? स्वतःसाठी ज्याचं चाललंय त्याला साधक म्हणावं, त्याला साधूक म्हणावं. तो निर्भर आहे आणि तो निश्चिंत आहे. मोठी गंमत आहे लोकांची. लोकांना सांगून पाहिलं लोक ऐकत नाही. स्वतःच्या पत्नीला सांगितलं, देव पहावया करी ओसायास, न धरी हे आस नाशिवंत. दिन शुद्ध सोम सकाळी पातला, द्वादशी घडला परकाळ. अगं देव पाहायचा प्रयत्न कर, देव पाहायचा प्रयत्न. बाकी सगळं जगात दिसेल, डोळे नाही दिसेल. अरे आंधळ्यालाही दिसतं म्हणे, तुला दिसायच्या नवल काय? आंधळ्याला दिसतं, आंधळ्यालाही स्वप्न पडतं, तुला जागेपणे स्वप्न पडलं. एवढं फरक आहे. आंधळ्याला स्वप्न पडलं ते प्रत्यक्ष त्याला दिसत नसेल तरी स्वप्न पडलंय. तुला डोळे असून स्वप्न पडले. जग हे स्वप्नच आहे, स्वप्नच आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, प्रमाणे चिंती चरण कमळ रखमावे वराचे. स्वप्नातलं मृगजळ, स्वप्न खोटं, मृगजळ खोटं, खोट्यातलं खोटं. विठ्ठला भाग्य आहे. तुकोबरायची पत्नी त्यांचं
ऐकत होती हे तुकोबाराचं भाग्य आहे. कळलं तर बरं होईल. विठ्ठल पत्नीचं ऐकावं लागतं. तिने जर सांगितलं आज कीर्तनाला जायचं नाही तर काय ताकद आहे आपली. काय म्हणू आपण, आम्ही वैकुंठवासी आलो पोळ्या लाटायासी. विठ्ठल जिने पराधीन आणि काहाती. आपण पराधीन त्या कधी माडगूळकरांनी म्हटलं पराधीन आहे जगती पुत्र मानवा. आपण सगळे मनुस्वतंत्र होते आणि मनुस्मृतीला जे अनुसरण ते स्वतंत्र झाले, पण स्मृती श्रुती या दोघांना विसरले ते परतंत्र झाले. एक विचार विठाला सांगितलं याच्याही पलीकडे, त्याच्या पलीकडे तुकोबांनी विचार केला. लोक ऐकत नाही, पत्नी तर ऐकते ठीक आहे, आणि थोडे वेगळ्या भाषेत समजा. ज्याला घरी पत्नीला समजवता येतं ना त्यांनी जगाला समजवण्याची खटपट करावी. कळलं तर बरोबर. मराठीत त्याला समजूतदारपणा म्हणतात. विठाला आता जस्ट कुंभमेळा आला. एकाने आपल्या पत्नीला सांगितलं मला कुंभमेळ्यात जायचंय. ती म्हणते तुम्ही काय पाप केले कुंभमेळ्यात जायला. म्हणजे कुंभमेळ्याला गेल्यावर पाप करावं लागतं हा नियम आहे. मग ते 7 कोटी साधू जे होते त्यांनी पाप केले तो. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया ही ताकद त्यांची आहे. तीर्थ त्यांच्या चरणाजवळ. तीर्थे पर्वकार अवघी पायातील महिमा. आणि तू सांगते मी काय पाप केलंय. पाप केलं असेल तर कुंभमेळ्यात जावं. पण तो जरा धीट होता. त्याने सांगितलं खरंच मी पाप केलं. मी लग्न केले हे पाप केले आणि तुझ्याशी केले मोठं पाप केलं. तुम्ही प्रयोग करू नका. विठ्ठल विनोद नाही सांगत, कल्पना करा. कल्पना लोकांना सांगितलं तरी लोकांच्या बाबतीत तुकोबाराच्या लक्षात आलं त्यांना घरची माया सोडत नाही, घरचं प्रेम सुटत नाही. भगवंताचं प्रेम कसं लागेल. पण तुकोबाराच्या आणखी एक लक्षात मसी पत्रते केवडी रावो चालवी आपुल्या पाडी तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित. ज्ञानोबारांची स्पष्ट सांगितलं. अहो कागदाची शाईची एवढी किंमत नाहीये, पण तोच कागद तीच शाई राजमुद्रा जर तिथं उमटली, राजाची सही जर उमटली. नोट म्हणजे कागदच आहे, केवळ कागदच आहे. त्याच्यावर सही आहे गव्हर्नरची म्हणून चालते. सही नसेल तो कागद कसा चालेल. दुकानात अशा बऱ्याच नोटा मिळतात. विठाला ज्या नोटा चालत नाही त्या कधी कधी कीर्तनकाराच्या पाकिटात पण चालतात. विठाला सोडून द्या. कल्पना करा नोट चालायला गव्हर्नरची सही लागते. राजाचं लोक ऐकतात जथा राजा तथा प्रजा म्हणूनही बोलतात. आणि दुसरे एक कारण आहे की तुकोबाराच्या काळात तुकोबाराला विरोधक खूप होते. आमचे गुरुजी एक वाक्य सांगतात, अहो जो शाळेत आहे ना त्याची परीक्षा आहे, जो मोकाट आहे त्याला कोण विचारते. ज्याला खूप त्रास होतोय परमार्था त्याने नक्की समजायचं माझा पेपर चांगला आहे आणि मी चांगल्या टक्क्याने पास होणार असं नक्की समजायचं. बाकी 35 काठावरचे तर काही विचार करायचा नाही. ते कुठेही चालतात, ते सत्यातही चालतात, हळदीतही चालतात. विठ्ठला भजन प्रमाण काय नाही कळलं उलट सांगतो. काय सांगतो त्याला किती प्रगती झाली. क्षमा मागून सांगतो मोठ्यांची किती प्रगती झाली. पकवानवाले ढोलकीकडे चालले, ढोलकीवाले पकवानकडे यायला लागले. विठाला लाज वाटायला पाहिजे त्याचा अभिमान बाळगतात लोक. आणि ज्याचा अभिमान वाटायला पाहिजे तो अमानी मान्य लोकस्वामी त्रिलोकदृक अशा स्थितीत राहतो. जगे अवज्ञाची करणार. तुकोबाराही त्रास झाला. आणि त्यांचा एवढा जेवढा त्रास त्यांना झालाय त्यातला 1% पण आपल्याला नाही. 1% पण निंदी कोणी मारी
पुसा पांडुरंग ही तुकोबराची भाषा, ही तुकोबराची अवस्था, ही स्थिती आहे. तुकोबराची एका अभंगावर आपण वर्षभर कमवतो. आपली काय स्थिती आहे? आपल्याला स्टेज आलाय विठ्ठल, स्टेज आणि स्टेटस दोनच ठिकाणी आहोत. कुठं आहोत? स्टेज आणि स्टेटस. स्टेट नाही आपण, इस्टेट तर नाहीच नाही. कळलं का? आपण व्यासपीठावर पाहिजे विठ्ठल. अजून सोपं, स्टेज मोडेल, खुर्ची मोडेल, व्यासपीठ नाही मोडल. एवं परंपरा प्राप्तव्यम राजर्षयोगिनो व्यासपीठ. क्षमा मागतो, तुमची पण कल्पना करा. भगवान तुकोबर याचे अधिकारी मंबाजी नावाचे गोस्वामी तुकोबरांना त्यांनी त्रास दिला. सालो मालो हरीचे दास, केही केला अवघा दास. नाही घाटावे लागत एका सिद्धेकडे भास. काय ढोंगाणी पादानी टाकामध्ये घाटे कोणी. तुकोबराचेच अभंग स्वतःच्या नावाने चालवायला लागले. चालू म्हणून तुकोबरांनी त्यांनाही आशीर्वाद दिला. पण एवढंच करा बाबा, हरिदास व्हा, हा एक विचार करणार. अंबाजी बुवा तुकोबराचे विरोध होते. अरे इतका विरोध तुकोबरांना झाला, इतका विरोध झाला. तुकोबरांनी ज्ञानेश्वरी जेव्हा पाहिली, ज्ञानोबरांचं चरित्र जेव्हा त्यांच्या पुढे प्रकट झालं, त्यांना असं वाटलं की वेदाचा अर्थ आपल्याला प्रकट करायचा आहे. ज्ञानदेव केले स्वप्नामध्ये जागे, सवे पांडुरंगे येवोनिया. स्वप्नात येऊन आपल्या पांडुरंगाने, ज्ञानदेवाने, नामदेवाने येऊन जागा केलंय. आपण त्याचं चिंतन करतोय. का मराठी चिंतन करतोय? संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, मागधी आणि शौरसेनी या 6 भाषा मिळून एक मराठी भाषा आहे. जे भाषेची रसवृत्ती 6 भाषांचे कुठे केली होती, ते मराठी गान निवृत्ती. रसांचे जीवन नवरसा भरवे सागर, करवी उचित रत्नाचे आदर. भावार्थाचे गिरीवरून हे पदवी नमाई, हे मराठीचे नगरी. ब्रह्मविद्येचा सुकाळू करी नवे नवे माझा मराठाचे बोल कौतुके. अमृताते पैदा जिंके. ही जेव्हा तुकोबरांच्या काना मनाला शिवलं, त्यांना असं वाटलं आपण एक वेद मराठीत केले पाहिजे. वेद मराठीत करण्याची प्रथा नव्हती. ज्ञानोबरांनी गीता संस्कृत मध्ये मराठीत केली. याला तिथून घटना दुरुस्ती झाली. बोला. आणि मग लोकांनी तुकोबरांच्या गाथेला विरोध करण्यासाठी रामेश्वर शास्त्रींना थोडस प्रोत्साहित केलं की तुम्ही या, तुमचं ऐकते. बरं, ते दशग्रंथी होते, महात्मा होते, ब्राह्मण होते. ते काय फक्त हरिपाठ पाठ केलेला दिंडी चालक नव्हती. ते दशग्रंथीला आणि ब्राह्मणाबद्दल ज्ञानोबरांनी असं म्हटलंय की पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजन शैस्ता वर्णानादी छत्र चालून म्हटलं. तपावता म्हटलंय त्यांना. उभे आहे मूर्त प्रत्यक्ष देव म्हटलं. माझा स्वामी तुझी वागवी तो लाभ इथपर्यंत म्हटलंय. इथपर्यंत तुकोबरां जेव्हा रामेश्वर शास्त्राच्या समोर गेले, रामेश्वर शास्त्राने सांगितलं तुम्हाला माहित आहे वेद तिही वर्णाचे काणी लागल. किंवा अत्यंत कृपण झाला तो तिही वर्णाचे काणी लागल. वेद कृपण आहे, त्याच्या कृपणपणात त्याची श्रीमंती लपलेली आहे. तो इतका उदार नाहीये, इतका उदार नाही की तो मराठी नाथ महाराजांनी याच्यावर शब्द टाकला
संस्कृत भाषा देवी केली, मराठी काही चोरापासून झाली असा प्रश्न केला. म्हणून तुकोबरांनी मराठीचा पायंडा घातला, ज्ञानोबरांनी मराठीचा पायंडा घातला. आता थोडं वेगळं आहे. ये महाराष्ट्र नगरी क्लास विद्येचा सुकाळ करी, शाळा कॉलेजच्या जीवावरी क्लास वाला गाव मारी विठ्ठल. त्याला कॉपीराईट म्हणतात. ती राईट आहे की नाही माहिती, पण कॉपीराईट म्हणतात, नाही तर कॉपी पेस्ट म्हणतात. विठ्ठल रामेश्वर शास्त्राने तुकोबराचं गाथा पाहिला, वाचलाही. पण खरं सांगू, ते शब्द कळायला, तो भाव कळायला भक्त व्हावं लागतं. त्याला शास्त्राच्या भाषेत ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती म्हणतात. भाषा कोणती असो, आपल्याकडे आपल्या भाषेत जेव्हा धवला गायला जातात, भाषा आहे ती, आणि त्याच्यामध्ये पण काहीतरी संदेशच असतो. संदेशच असतो. मंगलाष्टक त्याचा संदेशच असतो. गीतेमध्ये अध्यात्म दडलेले, आत्मा जेने रत्न हस्तगत होईल. आत्मरती किंवा आत्मरत्न या दोन गोष्टी गीतेचं फल आहे. एक शुभेच्छा असतील त्या, आशीर्वाद असतील त्या, धवलाच्या माध्यमातून त्या भाषेचा तो विकास आहे, वैभव आहे. ते वैभव आहे. तुकोबराच्या भाषेचं वैभव अनुभव नसल्यामुळे रामेश्वर शास्त्राला ते कनिष्ठ वाटलं. मोठ्या दगडाला बांधून इंद्रायणी बुडवायला लावलं. बुडवलंही. तुकोबराय वाईट नाही म्हणाले, कारण लिहायला सांगणारा तोच आणि बुडवायला सांगणारे तोच म्हणाले. काय नजर आहे. लिहायला सांगणारे स्वप्नात येऊन सांगून गेले, आणि बुडवायला जागेपणी सांगताय. धर्मपीठाचा महात्मा आहे, ब्राह्मण आहे, शास्त्री आहे. त्यांचे शब्द कसे, धर्मपीठाची आज्ञा कशी मोडायची. ज्ञानोबराच्या आई वडिलांनी धर्मपीठाची आज्ञा मोडली नाही, आपणही नाही मोडली पाहिजे. हा नियम आहे. नियम आपण धर्म जपला पाहिजे. धर्माला अनुसरून कर्म जपलं पाहिजे. कर्माला अनुसरून निष्काम कर्म घडलं पाहिजे, आणि निष्काम कर्माला अनुसरून भगवंताचं स्मरण घडलं पाहिजे. हे पाहिले आहेत त्याच्या पाहिले. काही रामेश्वरांशी वाद नाही घातला. इंद्राणीच्या डोहात जेव्हा त्या वह्या बुडवल्या, पहिले 5 आणि नंतर 13 असे 18 दिवस, पण अभंगात 13 शब्द आहे. 13 दिवस निश्चक्र करिता तरिकांना पौसी अनंता देवाशी भांडण केलं. जे भंडारा डोंगरावर तुका म्हणे होय मनाशी संवाद, तिथे मनाशी संवाद केला. इथं देवाशी भांडण केलं इंद्राणीच्या तीरावर. जर देवा बुडवायचेच होते तर लिहायला काय सांगितलं, एवढा प्रपंच का करायला लावला, देवाला प्रश्न केला. पण जुनी माणसं सांगतात, गाथेचं पहिलं पारायण इंद्रायणीने केलं. विठ्ठल त्या वयांच्या कागदाचा कोपरा सुद्धा भिजू दिला नाही देवाने. कोपरा सुद्धा भिजू दिला. जडी दगडा सहित भया अजान वृक्षाखाली ज्ञानोबराच्या समोर बसले. ज्ञानोबराची प्रार्थना केली. ज्ञानोबराने सांगितली, दृष्टांत दिला स्वप्नामध्ये, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हाको, जो का अवतार नाम याचा त्याची तुझं काही घडली असे निंदा. तुकोबराय आम्हाला सर्वत्र प्रिय, सर्वश्रेष्ठ प्रिय. नामदेव याचा अवतार आहे ते, तुमच्याकडून त्यांची निंदा घडली म्हणून तुम्हाला हे ठीक आहे. आता पण तरी पण ऍटिट्यूड आड येतो ना, अभिमान आड येतो. बरेच जण सप्त्यात पहिल्या दिवशी नाही येत. असे कितीतरी लोक आहेत प्रत्येक गावात असे कितीतरी लोक आहेत ती आयुष्यात एकदाही देवळात गेले नाही, वाटलेच नाही. ते काय दाखवत आहे, काल्याच्या दिवशी डबा त्यांना पार्सल जातो. देव म्हणतो डबा लेके जाओ, दबा के खाओ, हम पर दबाव न लाओ. आमचं मस्त चाललंय, तुझा त्रास नको. तुझ्या घरी हिशेबाची वही पाठवतो, कळलं का? भेटावला
ज्ञानोबाई दष्टांत दिल्यावर निघाले, पण एकदम कसं शरण जायचं, मग पत्र पाठवलं, तुकोबारांकडे निरोप पाठवला, आम्ही तुमच्या भेटले येतोय. तेच रामेश्वर शास्त्री त्यांनी गाथा बोलवायला सांगितलंय, तेच रामेश्वर शास्त्री आपल्याला भेटायला येत आहे, आपल्या दर्शनाच्या अपेक्षा येत आहे. हे ऐकलं तुकोबारांनी किती बॅनर लावायला पाहिजे होते. तुकोबारांनी एकच अभंग पाठवला, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, आघात ते हित विष ते अमृत, हे विष ते अमृत आघात ते हित होतील शीतळ अग्नी ज्वाळा. हे चरण वाचल्याबरोबर त्यांचा अंगाचा दाह कमी झाला. इथून लोटांगण घडत आले, इथून लोटांगण घडत आले. तुकोबारांच्या अर्ध्या चरणात एवढी ताकद आहे, गाठ्यात तेवढी असेल. तुकोबारांच्या पुढे लोटांगण घालायला तुकोबारांनी आलिंगन दिलं, होता नव्हता तोही विचार केला. आलिंगनी संताची इतकं दिव्य जीवन झालं. ते तुकोबारांचे टाळकरी झाले. हे टाळकरी म्हणे रामेश्वर सकडा पुसवणी गेला तो मारी पैसोरिया, हे त्यांचे शब्द आहे. आणि निळोबाराचे शब्द आहे, दया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्तके प्रयाण प्रसंगी, तनु मानवी दिव्य रोगी चकेली, न त्यागी तिये दिव्य लोकासिनेली. दोघे ब्राह्मण आहेत, पण वर्णन बघा विठाला. आणि एकाला तुकोबारांच्या मुलांनी सांगितलं तुकोबारा काय. मी 42 दिवस तुकोबाराची वाट पाहत होतो. बोला 42 दिवस. हे तुकोबाराचं वैशिष्ट्य, हे वैभव आहे तुकोबाराचं वैभव. तुकोबारांचा गाथा पाण्यातून बाहेर आला. रामेश्वर शास्त्री काळकरी झाले. अंबाजी बुवाला ते खटकलं, सालो मानूला खटकलं. राजाकडे पत्र पाठवलं, आमच्याकडे एक भोंदू साधू आहे म्हणाले, लोकांना कीर्तनात प्रवचनात नको नको ते सांगतो, लोकांची दिशाभूल करतो, तुम्ही त्याच्यावर काहीतरी वचक बसवा. राजे तिथून लाल महालात आले पुण्यात, आणि पुण्यातून लाल महालातून गुरुवारी आळंदीला ज्ञानोबारांच्या दर्शनाला आले. योग असा झाला की तुकोबारा दर्शन करून नगर प्रदक्षिणा करतायत, आणि राजे आतमध्ये प्रवेश करतायत आळंदीत. दोघांची समोरासमोर नजर झाली. तुकोबारे अनवाणी वारकरी वेशात, हातात चिपळ्या विणा, आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपळ्या, असं तुकोबारेचं चाललंय, भजन चाललंय पांडुरंगाचं. राजाने पाहिलंय, आणि कोणीतरी हळूच करण्यास सांगितलं, हेच ते तुकोबा ज्यांच्याबद्दल आपल्याकडे फिर्याद आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा बुवा लोकांबद्दल तक्रारी होत्या, पण तेव्हाचे बुवा मजबूत होते. आताचे बुवा साहेबांमुळे मजबूत होतात, इतका फरक आहे. लग्न कशी झाली, एक नजर स्त्रीकडे एक नजर असते. कोणता पुरुष आपला कोणत्या नजरेने पाहतो ही तिला देवाने जन्मताच नजर दिली. तशी राजाकडे नजर होती, प्रजा काय योग्यतेची आहे, आणि प्रजेतल्या तुकोबाराकडे नजर होती, राजाची योग्यता. शब्द आहे श्रीमंत योगी, छत्रपतींबद्दल आले बहु, होतील बहु, आहेतही बहु, तरी या सम. ज्ञानोबारा योग्याची माऊली आहे, राजा श्रीमंत योगी, राजयोगी. आपल्याकडे राजा जर योगी असेल तर त्याला राजर्षी म्हणण्याची पद्धत आहे. राजांमधला तो ऋषी आहे, ऋषी. माणसामधला ऋषी त्याला महर्षी म्हणतात, देवामधला ऋषी त्याला महर्षी म्हणतात, देवर्षी म्हणतात. कल्पना, आपण कोणता तरी ऋषी झालो पाहिजे. आपल्या घरची एक ऋषी पंचमीचा उपवास आपल्यासाठी करतात. पिठाला दाढी जास्त वाढू, कळलं का?
खुशी व्हायचा प्रयत्न करा आणि खुशीने व्हा, कळलं का? खुद खुशीने नको. घरच्यांनी हाकललं म्हणून मग गडावर नका जाऊ, मग गडगडत याल तुम्ही. घरातली गडबड व्हायच्या आधी आवरा, आधी सावरा. भांड्याला भांड लागायच्या आधी, भांडण वाढायच्या आधी भांड जपा. घरात राजाने एका नजरेत घेतलं, काय चेहऱ्यावर आभार, शोभा, प्रभा, तेज आहे, तेज खूप साधू पाहिजे, खूप साधू. पण असं चैतन्य चेहऱ्यावर बघायला मिळत. तुमचे पत्रिकेत नाव आहे चैतन्य मूर्ती दातार महाराज विठ्ठल. हयात गेली, चैतन्य आहे का चैतन्य आहे काय कळत नाही जरा. मी तर दररोज सांगतो महाराज, तुमच्याला वाटतं ना मी खूप सुंदर आहे, त्यांनी फक्त सकाळी उठल्यावर आधार कार्डचा फोटो बघावा आणि मग म्हणा माग गेला. आपलं आपल्या फोटोवर एवढं प्रेम आहे तर देवावर किती असेल. बरोबर आहे, तेही ब्रह्ममय होईल. आठव नाटव गेले भावा भाव झाला स्वयंदेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी. बरोबर आहे, या उच्चतेची थोडं खाली उतरले. लोक दंडवत करतात तुकोबाईला, राजाही दंडवत करायला. राजाच्या लक्षात आलं, लोक मला नमस्कार करतात, मुद्रा करतात, वाकून करतात, पण भिवून करतात. यांना आनंदाने करतात. श्री संताची या आपला परमार्थ कोणाच्या दावलीला नका बांधू. मुक्त संग परम म्हणजे भागवताची आपण मुक्त संग गंमत अशी झाली. काही बोलले नाही, ते प्रदक्षिणा चाललंय, यांचं दर्शनाला जायचंय. गुप्तहेरांना माहिती विचारली, गुप्तहेरांनी खडा खडा माहिती. त्या काळात अशी यंत्रणा होती, आता सीसीटीव्ही आहे तशी यंत्रणा त्या काळात. हे खडानखडा माहिती कशाला म्हणतात, जसं प्रेतावर एक मनुष्य असतो ना, त्याला खडानखडा माहित असते. जीव खडा कुठला घ्यायचा, कुठं ठेवायचा. तुझ्या वेळेस बघू ना काय डोक्यात नाथ पडतो. जे गेलीत त्यांना त्याचा विचार आवला उरका. लोकांना वेळ नाही, आता लोकांना वेळ नाही संवादानंतर पेटवलं. पहिला दिवस आहे म्हणून लोक कमी नाही, मॅच आहे म्हणून कमी आहे. पेटवलं या मॅचला जिंकतात देव झाले. आणि कुठेतरी मॅच व्हा, मॅचवर व्हा. गंमत अशी झाली, माहिती घेतली. हे तुकाराम, गोलोबा, आंबिले, उपनाव, मोरे यांना दरबारात महाजन पदवी आहे. गावात एक, बाजारात दोन, 3 घर आहेत. आज अंबानीची जेवढी एकट्याची प्रॉपर्टी तेवढी तुकोबाची त्या काळात त्यांची एकट्याची होती. जे लोक त्यांना तुका असे म्हणत होते तेच लोक वेळा तुका आवीच्या आदरी बडबड फार म्हणतात. राजाच्या लक्षात मोठा भाऊ सावजी संन्यास घेऊन घर सोडून निघून गेला. धाकटा भाऊ तुकोबाराच्या घरात हिस्सा मागितला. तुकोबाराचा भाऊ जर हिस्सा मागतो तर तो सोडणार आहे का? त्याला सेल्फी काढून टाकता. काय दिवस चालले. मुलगा गेला, पत्नी गेली, दुसरी पत्नी जगाच्या दृष्टीने कजा आली. पण तुकोबारे म्हणतात तुका म्हणे आहे पांडुरंग कथा करेल जो चित्ता दृढ केली पूर्ण बोध स्त्री रताळ संवाद धन्य जी ही वाद ऐकली. तुकोबारे आमच्या दोघांचं भांडण ही पांडुरंगाची कथा आहे. हे अभंग जरी तुम्ही चित्तात धरले तरी तुम्ही करून जा. तुकोबाचे आशीर्वाद त्या अभंगाला आहे. दोघा पती पत्नीच्या भांडणाच्या स्वरूपाच्या अभंगाला पूर्ण बोधाचं चिंतन मांडलं. पांडुरंगाची कथा म्हटलं. काय कल्पना तुम्ही देव व्हाल, आशीर्वाद दिलाय. आशीर्वाद तुकोबारे असं लवकर कुणाला आशीर्वाद देत नाही, माऊली देत आहे. जो जे मानशील किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजलो आधी पुरुखी.
पण भजितो आधी पुढे आपण वाचलं ज्ञानोबाच्या लक्षात आलं नाही, याच्यात पण अडचणी. जो जे वांशी ज्याला जे पाहिजे ते दया पाहिजे इतके ज्ञानोबारे उदाहरण. तुकोबारे लवकर आशीर्वाद देत नाही. तुकोबारे वैकुंठाला निघाले तर लोक 4-5 लोक आले म्हणजे महाराज काहीतरी आशीर्वाद द्या. तुकोबारे थांबा, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, जसं तुमचं कर्म जसं तुमचं धर्म तसं तुमचं कल्याण. कल्याण जवळच आहे पिठाला. राजाला सगळं ऐकून थोडंसं गहिवरून आलं की मी अशा प्रांतात आहे, अशा प्रांतात एक साधू आहे, मी प्रत्यक्ष ज्ञानोबाला नाही पाहिलं, पण ज्ञानोबाचा परम भक्त पाहिला लाखा पायापैकी एवढा अधिकार त्यांचा पाहिला. झुंज आणते विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या गोविंद आसनी गोविंद शैली गोविंद त्या मनी पैसला असे. अजून पुढे जाऊन सांगू. दुकानदारीच्या वया होत्या, ज्या यायच्या वया होत्या त्या बुडवल्या आणि द्यायच्या वया होत्या तेवढ्या ठेवल्या. आपण कोणत्या बुडवल्या असत्या? काय प्रामाणिक होतं पण पिठालं. तो दिसला तरी लक्षात राहत नाही, त्याने आठवण दिली तरी नाही बोली घर जाणे बात. तो 4-14 जेव्हा वाभाडं काढतो तेव्हा लक्षात येतं अरे अरे हो काय एवढा बोलू नका, मी काय पळून चाललो का, मी काय बुडूच लागणार आहे, पण देऊन टाक ना. एवढा हरिपाठ ऐकल्यावर कसा थांबला राजाला आनंद वाटला. त्या पण तुकोबाऱ्यासाठी काहीतरी केलं नाही. काय करावं हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा राजाने तुकोबाऱ्याला आमंत्रित केलं. म्हणजे आमच्या दरबारात भेटायला या. पाडव्याचा दिवस आहे, पुरणपोळीचा भेद करू, श्रीबालीचा भेद करू आणि असं ऐकलंय ब्रह्मरस करून भोजन पंगती संतांची संगती सर्व का. साधू कधीतरी आपल्या घरी जेवला पाहिजे. साधू नाही जेवला पाहिजे पण साधू जेवला पाहिजे. आपल्याकडे साधू जेवला पाहिजे, अतिथी जेवला पाहिजे, ब्राह्मण जेवलं पाहिजे, वैष्णव वारकरी जेवले पाहिजे, भाची भाचा जेवला पाहिजे, गाईला घास दिला पाहिजे, आगरीला घास दिला पाहिजे. त्याचे आजार कमी होतात, त्याला कर्ज होत नाही. हा मुद्दा आहे. तुमचं अन्न व्यवस्थित आहे, तुमचं भजन व्यवस्थित चालणार. तुमचं अन्न बिघडलं, भजन बिघडलं. बिघडलं काही ब्राह्मणांच्या घरी जाऊन बघा, इथे स्वयंपाकाला ब्राह्मणच आहे, ब्राह्मणच आहे आणि सोवळ्यात स्वयंपाक असतो. आपला तोच हात कांद्याला, तोच लसणाला, तोच बटाट्याला, तोच वांग्याला. जगद्गुरु राजेंद्र दासांनी एक वाक्य सांगितलं, वांग खाणाऱ्या माणसाला देवाचं दर्शन होत नाही. मला तेव्हा कळालं की वारकरी दर्शनापासून का वंचित आहेत, कारण सत्यात वांगे असले भाजी नाही. काला ठरलेलाच आहे. खायचंच नाही वांग. वांग्याचं बी 26 दिवस पोटात राहतं आणि 26 दिवसात जर मरण पावलं तर मुक्त होत नाही. बिठाला पोटात वांग. बिठाला पोटातलं वांग कीर्तन चांगलं कसं करील. राजांना पाटला आपण बोलवावं. तुकोबाराने ते पत्र वाचलं, आमंत्रण स्वीकारलं, पण म्हणाले राजा नको, कारण आमच्या तिथे येणारे आमचं भजन बंद पडेल, आमच्या तिथे येणारे तुमच्या कामकाजात विरंगाई होईल, एखाद्याला न्याय देण्यात जर काही त्रुटी झाली तर आपल्या भेटीला गालबोट लागेल. एक भजनी विषय त्याची पैमरण
विपद विष्णू विस्मरणम संपन्नाना एक स्मृती. खरी विपत्ती नाही, खरी संपत्ती नाही. भगवंताचं विस्मरण हीच विपत्ती, भगवंताचं स्मरण हीच संपत्ती. नामसन कीर्तन वैष्णवांची जोडी ही संपत्ती. नको म्हणा. दुसरं कारण सांगितलं, काय येत नाही आम्ही, काय येत नाही. तुकोबाने स्पष्टपणे सांगितलं, का नाही गेले तुकोबारे तुम्ही. ते म्हणजे आम्ही जर राजाकडे गेलो असतो, 2-4 वेळा जाणं येणं झालं असतं, चांगली ओळख झाली असती, घसरण झाली असती, मैत्री झाली असती, राजाशी घनिष्ठ मैत्री झाली असती. आणि मग आमची मैत्री पाहून आमच्या नात्यातला एखादा म्हणाला असता, महाराज तुमची राजांच्या एवढी ओळख आहे, तुमचं वजन आहे, आमच्या पोराला चिटकवा. विठ्ठल गेले नाही, आपण मरतोय ही अडचण आहे. लोकांनी कागदपत्र गोळा केली, सरकार 5,000 देतो वारकरी झाल्यावर म्हणून. तुकोबारे आमंत्रण असून जेवायला गेले नाही. काय चिंताया मला वाटतं अख्खा सप्ताह झुलत असेल. साध्या वारकऱ्याकडून विनापूजन करा. नवीन वारकरी त्याच्या हातून विनापूजन करा. त्याची श्रद्धा वाढत असते. त्याच्या श्रद्धेला ठेच नका लावू, त्याला आनंद वाटतो. अहो ज्याला काही त्याचं सूर्य सुतक नाही, त्याला काय संबंध नाही, त्याला सोळ ओळ माहित नाही, सूर्य सुतक माहित नाही, त्याच्या हातून पूजा करून काय केलं. देवालाही वाटत असेल, अरे काय आहे डोक्याला ताप आहे. ठीक आहे, नाही आला, आनंद वाटला, राग नाही आला. एक वाक्य त्यांच्या लक्षात आलं की तुकोबारांनी अभिमान जिंकला. आपण एखाद्याला बोललो तेवढा अभिमानाने गेला असता, अभिमान विसरले, अभिमानाला समर्पित जीवन, अभिमान समर्पित केला नाही. मग नजराणा पाठव, दाग दागिने, हत्ती घोडे अब्दागिरी, सुंदर सुंदर वस्त्र पाठवले, पोरांना खायचे पदार्थ पाठवले, घरी काही धान्य पाठवलं. तुकोबारांनी त्यालाही नमस्कार केला. नको म्हणाले, हे होतं आमच्याकडे आणि प्रारब्धाने गेलं. दुष्काळ पिढेला, द्रव्य गेला, मान स्त्री एक अन्न करी. दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, मान गेला, पत्नी अन्न दर्शनी गेली. समोर पत्नी अन्न करत गेली. आता या अन्नाचं काय 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 सोहळे कापायचे. बैल गेला, झोपा केला असं व्हायचं. थोडा त्याग असेल, कल्पना करा, थोडा त्याग. बायको 100 वेळा मूर्ख म्हणतो तरी माणसं म्हणतात ती खूप प्रेमाने म्हणते. काय बाळत असते. फक्त कीर्तन एखादा म्हणतो वेडा आहे, त्याचा किती राग येतो. मला एवढ्या माणसात वेडा म्हणला, मग शहाणा कधी होतो. खूप नजरा नको लक्षात आलं. तुकोबाने लोभ जिंकला. लोभाला तुकोबाने संतोषाने जिंकलं. ते गेले आनंदे. राजाची नजर आहे. राजा तुकोबाराची एक प्रकारे साधुत्वाची परीक्षा घेत आहे आणि तुकोबारे राजाची परीक्षा घेत आहे. राजाला माझं ऐकायचं आहे की मला मोठं व्यवहारात करायचं आहे. अध्यात्मात किती उंचीचं आहे की राजाला पाहायचं. असं हे नाणं दोन्ही बाजून चाललंय. गावातल्या लोकांनी बाई पाठवली. तुकोबारांनी जाई माती म्हणतात तिला. काम जिंकलंय. तुकोबारांनी जसा काम जिंकला तसा राजाने पण काम जिंकला होता. कल्याणच्या सुभेदाराची सून, तिला आईचा दर्जा दिला. अशी चामूची आई असती जो ज्या पायरीवर असतो ना, त्या पायरीवरून समोरच्याचं माप घेत असतो. ज्याला पायरीच नाही तो लंगडा. कळलं तसं. अभिमान जिंकला, लोभ जिंकला, काम जिंकला, क्रोध जिंकला. अंबाजी बुवाच्या अंगावर काठ्या मोडल्या तुकोबारांच्या.
पण तुकोबारायांनी त्यांना समोर आणून बसवलं आणि कीर्तन सुरू केलं. म्हणजे तुम्ही समोर असल्याशिवाय कीर्तन रंगत नाही. तुम्हाला बघूनच कीर्तन रंगत. आपल्या समोर जर कोणी झोपलं तर आपण दात घशात जाऊ त्याच्या कीर्तन तर लांब राहिलं. पुढच्या वर्षी बोलव म्हणून आज याचा हिशेब कर. काय तो क्रोधची झाली क्रोधासरी भेटी तोंडा वाटे नरक लोक. एकही अपशब्द उच्चारला नाही. तुकोबराच्या शिष्याच्या पत्नीने तुकोबराच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. पांडुरंगाला हाक मारली आणि तिथं जे पाणी साचलं होतं चिखल झाला होता तो चिखल त्या बाईला लावायला लावला. तर तिच्या अंगाला तरारून फोड आले होते. म्हणजे तोच चिखल लाव तिची फोड जातील. एवढी दया सर्वाभूती दया साधू म्हणावी ऐसी. राजा आले कीर्तन ऐकलं आणि राजाने तुकोबराच्या पायावर डोकं ठेवून विचारलं, महाराज मी अनेक पद्धतीने अनेक पैलूंनी तुमचा अभ्यास करायचा प्रयत्न केला. तुम्हाला घरी बोलवण्याचा दान धन देण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही कुठेच गुंतले नाही. कोठेही चित्तासी बसावे आश्रमाचे स्थान कोटी कुवा. तुम्ही गृहस्थी असून सुद्धा एवढे निश्चळ राहता हे कसं काय? पण तरी पण माझी इच्छा तुम्हाला सुख पाहिजे. मी ऐकलंय तुम्ही तुमच्या पत्नीचं लुगडं मोरीवर होतं ते एका भिकारीला दिलं. देवानी मग पितांबर दिला. तुकोबराची पत्नी पितांबर नेसून बाहेर आली तेव्हा लोकांना वाटलं तुकोबराच्या पत्नीच्या अंगात पितांबर आहे. तुकोबराची ताकद काय असेल. काही असू द्या. नुसते 1500 रुपये मिळतात तर तुमचा आवाज चाललाय. तुकोबराच्या पत्नी शब्द नाही काढलं. काय मनात उडत असतील. तुकोबराच्या बरोबर तुकोबराच्या पत्नीने परिवाराने 18 दिवस अन्न पाणी सोडलं होतं. 18 दिवस अन्न पाणी सोडलं. तुकोबराय पाणी पित नाही, परिवार पाणी पित नाही. आमचे गुरुजी सांगतात, गोड सांगतात, एकाच्या पगारावर जर घर चालत असेल तर एकाच्या भजनावर घराचा उद्धार होतो. घरात एक भजन करणार असेल तर बाकीच्या त्याला आधार दिला पाहिजे. तो भजन कर आणि घर बोल. काय करतात तुकोबराचे शब्द अभंग आहेत. आमचे पुढे नव्हते आमच्या पुढ्यात नव्हते. असं काही एडपट जन्माला आलं काहीतरी आशा असेल ना. आशा पाश सगळे बद्धा काम कृत परायणा. महाराज तुम्हाला काही आशा आहे का की विचारायला आलो. हे सगळं नको म्हणतात. काहीतरी आशा असेल ना. आशा हे समूळ खडोनी काढावी तरीच पोचवाय पाहिजे. त्यांनी आशेची बांधिली. मी तुमच्या पुढे पदर पसरतो. व ब्राह्मण हितपालक प्रजा हितदक्ष हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तुमच्या पुढे हा पदर पसरतो. काय तुमची आशा आहे मला सांगते कोण. या हिंदवी स्वराज्याचा राजा. तुकोबाराय म्हणले खरंच पूर्ण करा. म्हणजे सांगू मनवा हरी
समान समगोष्ठ अश्मकांच गीतेचं 4वे अध्याय शब्द सोनी रूपी आमा मृत्तिके समान. आता राजा होते ते राजाने प्रश्न केला मला हरिदास व्हायला मी तयार आहे. हरिदास होण्याचा फायदा हरि तैसे हरि हरिदास म्हणवा हरीचे दास. काय हरिदास होण्याचा फायदा नाही. प्रयोजन उद्देश्य मंदोपीन प्रवर्तते शास्त्र सांगते. मंद माणूस सुद्धा काहीतरी प्रयोजन पद असल्याशिवाय त्या कामात प्रवृत्त होत नाही. फक्त विणा घेणार पण काहीतरी फायदा बघतोच की. जर विणा घेणाऱ्याचा काही फायदा तर कीर्तन करायला किती असायला पाहिजे. हा साधं गणित आहे ना. हरी हरी कसा आहे. हरी हा व्यापक सर्व मुख्यत्वे वेदांत चिंतन असे चिंतन असो द्यावी सवड न कळे न करावे अर्थ उपनिषदा असा आहे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा. समर्थ का म्हटलंय नाही तया भय भयं द्वितीयात अभिनिवेश द्वैताचं भय आहे. आणि दुसरे चव घडे तव संसार घडे भय जोडे. या दृष्टीने देवाला भय नाही देवाला संसार नाही. फक्त मला संसार नाही तया भय मोह नाही देवाला मोह नाही. भजन केलं ठीक नाही केलं ठीक. आपण या मात कर शत्रू झालो देव कोणाला परमार्थ करतो म्हणून शाबासकी देत नाही. आणि परमार्थ करत नाही म्हणून त्याची निर्वसन करत नाही. तुझं तू बघ दैसे ज्याचे कर्म तैसे. नाही तया भय द्वैताचं भय नाही संसाराचं भय नाही. भय स्वविरोधी स्वभिन्न तो वरिष्ठ त्यापेक्षा जास्त श्रीमंत जास्त ताकदवान कयाने गुणाने ज्ञानाने रूपाने काय असेल त्याची भीती आहे. पैलवानाला पैलवानाची भीती आहे. कीर्तनकाराला कीर्तनकाराची भीती आहे. ही भीती आहे. स्वविरोधी स्वभिन्न स्ववरिष्ठ. स्वतःपेक्षा श्रेष्ठ असेल तर भीती आहे. विरोधी असेल तर भीती आहे. भिन्न असेल तर भीती आहे. ते कोणाचा विरोधी नाही देव कोणाचे भिन्न नाही. पैसा हृदयामध्ये सर्वांच्या हृदयाशी आणि श्रेष्ठ म्हणजे त्याच्यावर श्रेष्ठ कोणीच नाही. तो सर्वांचं स्वरूप आहे. एकाच रूप भय मोह देवाला मोह नाही. लक्ष्मी पुढे उभी होती देवाला मोह नाही. अरे शूर्पणखा सुंदर अप्सरेचं रूप घेऊन उभी राहिली देवाला मोह नाही. लोक गाडीत पण बसताना अशा जागी बसतात ते कोणीतरी शेजारी येऊन बसला कळलं. असे काही पुण्यवान लोक आहेत. नाही तया भय मोह चिंता नाही देवाला स्वतःची नाही संसाराची चिंता नाही. सगळं रूपच त्याचं आहे. ओम विश्वम विष्णुर्वशक्कारो भूत भव्य बहुत प्रभु भूत भाव भूतात्मा भूत भाव. भूत भाव नाही भूताची भावना जाणणार आहे. चिंतन आस त्याला आशा नाही कसली. भजन केलं तर ते मुक्त होतील नाही केलं तर मुक्त. सगळ्यांची काळजी त्याला. देव धृतराष्ट्राची काळजी करतो. काय करतो विदूर काकाला तीर्थयात्रा करून धृतराष्ट्राकडे पाठवलं. जा बाबा तुझाच भाऊ आहे माझंच लेकरू आहे त्याचाही उद्धार करायचा. एका श्लोकात उद्धार केला. मन मना भव बघतो मध्याजिमान वस्तू मामे वैश्यस्वरूपे बाप्पा परायण तू म्हणे मीची करी माझे भजनी सर्वत्र नमस्कारी मध्ये गाते.
नाही कया भय मोह चिंता आस होणी राहती उदास. उदास म्हणजे काय? निराशावादी नाही, निराशावादी नाही. आशावादी येते ते मिळवल्याशिवाय ते शांत बसत नाही, त्यांची आशा आहे. आणि ते मिळवण्यासाठी बाकी सगळी आशा टाकतात, याला उदास म्हणतात. आपली मुलगी शिकली काय नाही शिकली काय, सासरीच नांदायला जाणार आहे. या बाबतीत मुलीच्या बाबतीत जसा बाप उदास आहे, तसा देहाच्या बाबतीत ते उदास आहे. नाही तया भय मोह चिंता आस होणी राहती उदास. बळकट कास, भक्तीची कास आहे ती कंबर बांधते ना, ती भक्ती आहे. सुख उच्चारितम येन हरितेक्षर प्रेम भक्ती करते मोक्षाय भक्ती. भक्ती ससरा भारती पुराणामध्ये आरती म्हणतात. ज्याने एकदा जाणून बोलून अट्टा असले चुकून घडलेले हरी तरी उच्चारलं तरी त्यांनी मोक्षाला जाण्यासाठी कंबर बांधली असं समजा, म्हणून कीर्तनकार कंबर बांधला. तो मोक्षाला जाण्यासाठी कंबर कसली. आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाषेत सांगायला जातात, त्वदीयाय कार्याय बद्धा कठीण. तुझ्या कार्यासाठी कटिबद्ध आहोत. मूळ पापी तैसे तैसे उत्तरी कासे लावणी याच्यासाठी देव कटिबद्ध आहे. कटिवर हात ठेवून साध्या साध्या गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी. नाही तया भय मोह चिंता होणी राहती उदास. बळकट कास भक्तीची धरोणी पाय तेज ननगे मान भक्ती कर कंठी नामामृत पान. असं ज्यांचं वैभव ते तुकोबर विठोबर.
तुमचे रविक्त धन ते मदवंतिके सम खरी सेवा ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी गुरुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला एखादा शब्द वेळा वापरा चुकीचा गेला असेल उदार अंतकरण क्षमा करा. योग्य आहे ते ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे गुरुजनांचे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. सद्गुरु सावधान बाबा, दातार बाबा, शाळकर बाबा अशी पवित्र कीर्ती महात्मी आपल्या प्रभागात आपल्या प्रांतात झाली की ज्यांनी हरिभजनी हे जवळीले जग सुखविला लागत हरी काळात. आणि यंदा तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचं 375 वर्ष आहे. ज्याला तिथं जाता येईल देहूपर्यंत त्यांनी तिथं जावं. ज्याला जाता येत नसेल, वेळ व्यवस्था वाहनाची, पैशाची, सुट्टीची व्यवस्था नसेल, त्यांनी गणितावर किंवा तुकोबाराच्या प्रतिमेवर एक तुळशीचं पान, एक अभंग म्हटलं तरी चालेल. नाही काय नुसतं तुकाराम तुकाराम तरी चालेल. तुकोबाराच्या त्या प्रसंगाला आपण त्या काळी साक्षीदार होतो, पण या काळात सुद्धा आपण त्यांच्या तिथे अगदीच काही नसेल तर नुसतं गाथावर ठेवा, काही लागत नाही. आपली सेवा पूर्ण झाली. आदरणीय देवराजजी महाराज, श्री जनार्दनजी महाराज, विष्णूजी महाराज, जगदीश महाराज, बाकी सर्व गुणीजन मंडळी, परिसरातले ज्येष्ठ श्रेष्ठ अमृते महाराज, माझ्या बरोबर आलेले सिद्धिवाडी महाराज, बाकी गुरुभाऊ, 2 गुरुभाऊ, नितीश महाराज, 2 गुरु असलेले एका शिष्याने काय करू. श्री गुरु सारिका असतात असे 2 गुरु पाठीशी असतात. काय टेन्शन आहे असं द्या. त्यांच्याही कृपा आशीर्वाद ते निष्ठावंत वाले तरी अत्यंत त्यांची तर गुरुनिष्ठा अति विशेष आहे, विशेष आहे. ज्ञानोबारायांच्या ज्या 13व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकावर ज्या ओव्या आहेत ना, जवळजवळ 90 ओव्या आहेत. त्या सगळ्याच्या सगळ्या गुरुभाऊ सोबत दिसतात. कधीतरी पाहिलं तर लक्षात येईल, त्या नजरेने पाहिलं तर लक्षात येईल. एकच वाक्य सांगतो, थांबतो. नजरों से गिराना ना चाहे जितनी सदा देना, नजरों से जो गिर जाए मुश्किल है समझ पाना, राधे तेरे चरणों में धूल जो मिल जाए सच कहता हूँ तकदीर बदल जाए, राधे तेरे चरणों में, राधे तेरे चरणों चरणाची धूळ आपण आहोत. त्यांच्या चरणाजवळ राहा, त्यांच्या चरणात काही राहा आणि त्यांच्या चरणाबरोबर, त्यांच्या आचरणाबरोबर, त्यांच्या शब्दाला आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करा. सार्थक ज्ञानेश्वरी चिंतन चालू आहे. आनंदाची गोष्ट, ज्ञानेश्वरीची प्रवचन झाली पाहिजे, ज्ञानेश्वरीचे चिंतन झालं पाहिजे. तुकोबारायांचा प्राण ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबारायांचा प्राण तुकोबा आहे आणि आपल्या सर्वांचा प्राण ज्ञानोबा तुकोबा झालेच पाहिजे असा विचार आपल्या पुढे एक विनंती वजा मांडतो. पुढे एकदा आपल्या सर्वांना विनम्र आग्रह, 1-2 मिनिटं लवकर सोडतो, कारण अल्पारंभ श्रेयस करा. पहिला दिवस लवकर सोडावा असा नियम आहे. लवकर संपलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी गर्दी वाढते. पहिल्या दिवशी जर मी 12 वाजलं तर दुसऱ्या दिवशी महाराजांची 12 वाजतील असं नको व्हायला. आपण लवकर एक करा, सत्य बोला, धर्माचं आचरण करा, परस्त्रीला माता समजा, परधर्माला विष माना, अपमान सहन करायला शिका, मान घ्यायला शिका, गाई बैल जमीन विकू नका. देवाचं नाव घेत घेत घरी जा, देवाचं नाव घेत घेत झोपा, देवाचं नाव घेत घेत मोठा. नाहीच कळलं लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा, लग्नानंतर जय श्रीराम म्हणा. बोलताना असं बोला. आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या, पण आपल्या लोकांना बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल बोले. आणखी एक करा, तिथं डोकं ठेवा, तिथं डोकं लावायच्या भांडीत पडू नका. डोकं लावायचंय, डोकं ठेवायच्या भांडीत पडू नका. डोकंच ठेवायचंय. तो का म्हणे युक्तीची ते खोली म्हणून पाहिजे. आणखी एक करा, साधं राहा, साधं खा, साधं बोला, आपोआप साधू व्हा. आणखी एक करा, आणखी एक करा. वाणी जपा, पाणी जपा, निसर्ग जपा, संस्कृत जपा, संस्कृती जपा, संस्कार जपा, मुलांना जपा, स्त्रियांना जपा, स्वतः जपा. काहीच नाही कळत तर नाम जपा, पण जपा. आयुष्य करीवणे परी मजावडो कीर्तन नको जाऊ दे भंगा. गात्रे
रे माझी पांडुरंगा, जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा, मन चरणी दातारा नित्य ठेवा, विठ्ठल जय जय जय